जालना शहर फार वर्षापासून सांस्कृतिक कलेला जपणारे शहर आहे। याचे तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय माणिकचंद बोथरा यांना जाणीव झाल्यामुळे त्यांनी या कलेचा आदर करीत मराठवाड्यातील पहिले नाट्यगृह बांधले। या नाट्यगृहात अनेक महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती। मागील 15 ते 20 वर्षांपासून या नाट्यगृहाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। विशेष म्हणजे या 15-20 वर्षाच्या कालावधीत लाखो रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले, परंतु याची अवस्था पहिल्यापेक्षा बिकट झाली आहे। त्यामुळे नाट्यप्रेमी अत्यंत नाराज आहेत। तीच अवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची आहे। स्वच्छता नावालाच असते, अर्ध्या अधिक खुर्च्यावर बसता येत नाही। त्यामुळे साहित्यप्रेमी याची कुचंबना होत आहे। आपणास विनंती आहे की या नाट्यगृह व सभागृह याची त्वरित दुरुस्त करण्यात यावी, नसता शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे लागेल। या निवेदनावर रचना देहडकर, विद्या कुलकर्णी, सुनंदा बदनापूरकर, विजया बागुल, भारती मोरे, सुवर्ण राऊत, माधुरी देहडकर, सीमा विने देशपांडे, स्मिता वझरकर, सुलभा शिपोरकर, सुलभा कुलकर्णी, नेहा दंडे, विशाखा नाईक, सुखदा देशपांडे, उज्ज्वला मगरे, संध्या मगरे, आशा भाले, दीपाली बिन्नीवाले, उज्ज्वला बालुरकर, शोभा देशपांडे, जयश्री शहाणे, गीता मालपानी, गीता सोपन पितळे, मंजुषा कुलकर्णी आदींच्या सह्या आहेत। नाही असं बोलले आम्हाला कळलं ऍक्च्युअल विदाउट पुराव्याचा आपण असं मी पुरावा देईन तुम्हाला। कसले पैसे पण नाही पुरावा दे, हजार रिपेरीसाठी काढलं म्हणून पेपर लागला खूप वेळा। तुमच्या काळात नाही आला, तुमच्या काळात नाही आला, पण असं नाही, तुमच्या काळात नाही आला। एवढं माहिती आहे हे बघा सर, 10 वर्ष झालं आम्ही वंचित आहे सांस्कृतिक कार्यक्रमापासून। मी त्याच्याबद्दल नाही मग ठीक आहे ना, ते नाही मग रिपेरीसाठी नाही, पण तुम्ही रिपेरीसाठी काढता, रिपेरीसाठी कोणते कामाचं नाही याला काय अर्थ आहे का मला तुम्ही सांगा बरं। मला जेवढं माहिती आहे ना, मी जेवढं पाहतो तेवढं त्या काळात तर कधी झालं आणि मला जेवढं माहिती आहे तर चांगलं झाल्यासाठी आणि तुम्ही इथे 3-4 वर्ष आहात, तुम्ही ते जर नीट केलं असतं ना आम्हाला खूपच छान वाटलं असतं। आणि आता हे करा खर्च खूप आहे। मग त्याच्यात झालं 8 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला, चेअर सुद्धा सगळे तुटलेल्या, आंबेडकर सभागृह खूप खराब झालंय खरं म्हणजे। आंबेडकर हा खूप खराब झालं ते विनंती आहे तुम्हाला। आणि आपलं जालना महानगर आणि आम्हाला तुमच्याकडनं फुलांबेडकर नाट्यगृह तयार करूनच तुम्ही इथून बदलून जा, तोपर्यंत जायचं नाही। नाही तर मी तुमची बदली कॅन्सल करायला फिराल इकडे तिकडे, तेवढं दुरुस्त करून द्या मला असं म्हणणं आहे। कारण तुम्ही करू शकता, हे करतो आम्ही। आंबेडकर सभागृहाचं बघतो मी, मला माहित नव्हतं एवढे कार्यक्रम करतो। मला कोणी बोललं लाईटची व्यवस्था नाहीये, स्वच्छता पण खराब झाली, व्यवस्थित नाहीये, थोडंसं लक्ष द्या त्याच्याकडे। शेवटी आम्ही कोणाकडे येणार? तुमच्याच कडे, बाकी कुठे जाणार? कुठे जाणार? यांना जाधव मॅडम